महाविकास आघाडीतून एक मोठी बातमी समोर येतेय। महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा आणखी क्लिष्ट होत चाललाय। काँग्रेस, शिवसेना, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गटामध्ये अजूनही 15 जागांवर सहमती झालेली नाही। 33 जागांचं वाटप झालंय, मात्र 15 जागांचा तिढा कायम आहे। 10 जागांवर काँग्रेस आणि शिवसेनेची रस्सीखेच सुरू आहे, तर उर्वरित 5 जागांवर काँग्रेस, राष्ट्रवादी दावा करते। उद्धव ठाकरे, शरद पवार, प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस नेत्यांच्या 5 किंवा 6 मार्च रोजी होणाऱ्या बैठकीत अंतिम फॉर्म्युलावर शिक्कामोर्तब होणार आहे। तर काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात सध्या कोणत्या जागांवरती वाद सुरू आहे आपण पाहूया। छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, कोल्हापूर, मुंबई दक्षिण मध्य, उत्तर पूर्व मुंबई, यवतमाळ, वाशिम, अमरावती, रामटेक आणि शिर्डी। तर तीनही पक्षांनी कोणकोणत्या जागांवर दावा केलाय तेही आपण पाहतोय। भिवंडी, सांगली, मुंबई उत्तर पूर्व मध्य, मुंबई उत्तर पश्चिम, हातकणंगले, तर महाविकास आघाडीमध्ये 15 जागांवरून मतभेद आहे। 10 जागांवरती शिवसेना, ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू आहे, तर उर्वरित 5 जागांवरती लढण्यास राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गट इच्छुक असल्याचं कळतंय। मीटिंग होगी ना, जरूर होगी, और उसमें प्रकाश आंबेडकर जी भी शामिल होंगे। अगर किसी को लगता है एमवीए में कोई दरार है, मतभेद है, तो ऐसा कोई नहीं है। एमवीए आगे जाएगा प्रकाश आंबेडकर जी के साथ, और इतने आगे जाएगा कि देश की परिवर्तन में प्रकाश आंबेडकर जी का बड़ा योगदान रहेगा। महाविकास आघाडीमध्ये 15 जागांवरून मतभेद अजूनही कायम आहेत। 10 जागांवरती काँग्रेस आणि शिवसेना, ठाकरे गट यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू आहे, तर उर्वरित 5 जागांवरती लढण्यास राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार गट इच्छुक असल्याचं कळतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।